नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीच्या घरात शुक्रवारी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नॉमिनेट टास्कमध्ये स्पर्धकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने दिव्या शिंदेला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला. तन्वीने दिव्याला नॉमिनेट केल्यामुळे तिचा पारा चढला आणि तिने थेट तलवार चालवण्याची धमकी दिली. बिग बॉसने दिव्याला तिची चूक मान्य करून ती सुधारायची संधीही दिली. मात्र दिव्याने तिच्या म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यामुळे सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दंड म्हणून दिव्याला ताबडतोब घरातून बाहेर काढलं. त्यामुळे दिव्या पुन्हा एकदा चर्चेत आली. याआधी दिव्या सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आली होती. कॉलेज प्रशासनाने मेरिटमध्ये नाव असूनही सर्व कागदपत्रे बरोबर असूनही प्रवेश नाकारल्याने दिव्याने आंदोलन केलं होतं. दिव्याच्या या आंदोलनाची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली होती. तिच्या विद्यार्थी आंदोलनाला यशही आलं होतं. बिग बॉस मराठीमध्ये दिव्याने याचा उल्लेख केला होता. आंबेडकर विचाराची दिव्या एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. चळवळीमध्ये दिव्याचा सहभाग घेत असल्याचं दिसते. खास करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी दिव्या आंदोलनातून आवाज उठवते. भाषणातून ती तिचे विचार मांडते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर तिचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहे. सरकार सेना संघटना नावाची संघटना दिव्या चालवते. या संघटनेची ती अध्यक्ष आहे. रील्समधून दिव्या अनेकदा तिचे विचार मांडते. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानुसार चालत असल्याचं दिव्याचं म्हणणं आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकरच यावर भाष्य करणार असून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचं म्हटलं आहे.